भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। हे शब्द जेव्हा आपण ऐकतो तेव्हा डोळ्यासमोर उभे राहतात श्री स्वामी समर्थ। या एका मंत्राने श्री स्वामी समर्थ यांनी भक्तांना अभयदान दिले आहे। निर्भीडता, स्पष्टवक्तेपणा आणि आत्मीयता यामुळे जगभरात स्वामींचे लाखो भक्त आहेत। स्वामी समर्थ यांनी अनेक रूपे घेऊन भक्तांचा उद्धार केलेला आहे। स्वामी समर्थांच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत। त्यातील एक कथा म्हणजे भक्तांसाठी स्वामी समर्थांची धारण केलेली अन्नपूर्णा स्वरूप। चला तर मग याबद्दल अधिक जाणून घेऊया। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला ही कथा व्यवस्थित समजेल। हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। अशक्य ही शक्य करतील स्वामी असे म्हणत भक्त स्वामी समर्थासमोर नतमस्तक होतात। स्वामी समर्थ महाराजांच्या लीला अगाध असून ते भक्तांना नेहमी मदत करतात, त्यांना एकटे सोडत नाही। तसेच एकदा त्यांनी भक्तांसाठी अन्नपूर्णा स्वरूप धारण केले। स्वामींच्या या अन्नपूर्णा स्वरूपाचे पूजन ठिकठिकाणी केले जाते। याबद्दल अधिक जाणून घेऊया। अन्नपूर्णा देवीची पूजा घराघरात केली जाते। अन्नपूर्णा म्हणजे पार्वतीचा अवतार आहे। हिंदू संस्कृतीनुसार घरात सगळ्यांना पोटभर जेवू घालणाऱ्या गृहलक्ष्मीला अन्नपूर्णा म्हटले जाते। ज्या घरात अन्नपूर्णा देवीची पूजा आदर सन्मानाने होते तिथे धनधान्याची कमतरता कधीही होत नाही, अशी मान्यता आहे। स्वामी समर्थ यांनी अन्नपूर्णेचे रूप घेऊन भक्तांना जेवू घातले होते। स्वामींच्या अन्नपूर्णा रूपाची अनेक ठिकाणी पूजा केली जाते। एकदा काय झाले, कोनाळी गावाच्या रानातून जाताना स्वामींसोबत श्रीपाद भट्ट आणि 100 सेवेकरी होते। खूप प्रवासानंतर सगळेजण दमले होते। थोडे चालून गेल्यावर स्वामी एका शेतात बसले। तिथे शेतकऱ्यांनी स्वामींसह सगळ्यांना फलाहार आणि पाणी दिले। पण भोजनाचे काय? तेव्हा स्वामी सगळ्यांना म्हणाले, त्या आम्रवृक्षाखाली जा। सगळ्यांना वाटले कोणीतरी जेवण देईल। श्रीपाद भट्टांना मात्र स्वामींवर पूर्ण विश्वास होता। ते सगळे काही ठीक करतील याची खात्री होती। श्रीपाद भट्ट सगळ्यांना घेऊन आम्रवृक्षाखाली गेले। तिथे एक सुवासीन ज्येष्ठ महिला प्रसन्न मुखाने उभी होती। श्रीपाद भट्टांनी चौकशी केली तेव्हा महिला म्हणाली, आज आमच्यापैकी बरीच मंडळी येथे भोजनास येणार होती, पण अजूनही ती आली नाहीत। सूर्यास्त होत आहे, त्यामुळे तुम्ही हे सर्व अन्न घेऊन जा। तिने शिजवलेले सर्व स्वयंपाक श्रीपाद भट्टांना दिला। ते सर्व जेवण घेऊन श्रीपाद भट्ट आणि अन्य भक्त स्वामींकडे जाण्यास निघाले। सगळ्यांनी त्या सुवासीन महिलेस सोबत येण्याचा आग्रह केला, पण ती महिला, तुम्ही पुढे चला, मी मागून दर्शनाला येते। श्रीपाद भट्टासह सर्व सेवेकरी भोजन करून तृप्त झाले। अशा प्रकारे स्वामी समर्थांनी सर्व भक्तांना अन्नपूर्णेकरवी भोजन घातले। एवढेच नाही तर साक्षात देवी अन्नपूर्णेचे दर्शन देखील झाले। म्हणून अनेक ठिकाणी स्वामी समर्थ यांची अन्नपूर्णा स्वरूपाची पूजा केली जाते। तर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।